नर्सरीमध्ये जी सीड्स असतात, ब्रिंजल, चिली, टोमॅटो, कॅबेज, कॉलीफ्लॉवर म्हणजेच आपले वांगी, कोबी, मिरची, त्यानंतर तुमचे शिमला मिरची असेल, ढबू, याच्यासाठी नर्सरीमध्ये एक एक बी टाकण्यासाठी आपण मशीन बनवले आहेत. आपल्याकडे 2 मॉडेल आहेत. आपलं हे पहिलं मशीन आहे जो विन्सन नावानं आहे. हे व्हायब्रेटिंगवरती काम करतं. याला एक ऑन ऑफ बटन दिलेलं आहे आणि हा जो कंट्रोलर आहे हा व्हायब्रेशन्स कव्हर करतो, म्हणजे स्पीड कव्हर करतो. आपण या पद्धतीनं जे काही आपले बिया आहेत त्या ट्रेमध्ये असं टाकू शकतो. सो तुम्ही एक एक बी टाकू शकताय असं. आणि हे जे स्पीड आहे आपलं, हे स्पीड कंट्रोलसुद्धा ह्या व्हायब्रेटरच्या रेग्युलेटरच्या नावानं करू शकता. आता याच्यामधून तुम्ही मिरची, वांगी आणि टोमॅटो जे फ्लॅट सीड आहे ते टाकू शकता. जे राऊंड सीड आहे ते याच्यामध्ये चालत नाही, कारण की ते घरगळून पुढे जातात. आता जे काही दुसरा आपला सीडर आहे हा चेतक नावानं आपण डिझाईन केलेला आहे. याच्या 9 लाईन्स आहेत. हा 9चा ट्रे एकाच वेळी फिल केला जातो. 126चा ट्रे यानं भरला जातो. याच्यामध्ये एक व्हॅक्यूम मेकॅनिझम आपण लावलेला आहे. एकदा तुम्ही असा ट्रे डीप केल्यानंतर एकच बी या ठिकाणी चिकटली जाते आणि या ठिकाणी हा असा आपण ड्रॉप करायचा. सो या ठिकाणी आपण हा फिल केल्यानंतर इथे ट्रे येतो फिल केला. हा ट्रे फार्मर आधी फिल करून घेतो कोकोपीटने आणि त्याच्यावरती फक्त हे सीड ड्रॉप केले जातात. सो विदिन 25 ते 30 सेकंदामध्ये 126चा ट्रे हा पूर्ण केला जातो. आता आपला हा जो पहिला आहे हा 1500चा आहे. 2 घेतले तर आपण 2500ला देतो. आणि आपला हा दुसरा आहे हा 7500चा आहे. हा आपण 6000ला देतो. याच्यासोबत अलग अलग साईजचे निडल्स आपण देतो, जे की तुम्ही डिफरंट व्हरायटीच्या साईजनुसार, शेपनुसार बदलू शकता. प्लस याच्यासोबत ट्रे, पूर्ण ही ॲक्सेसरीज आणि हा सुद्धा सीडर आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणून याच्यासोबत देतो. जसं की व्हॅक्यूम ऑपरेटर आहे हा, याला इलेक्ट्रिसिटी हवी आहे. पण आपला हा जो दुसरा आहे व्हायब्रेटिंग, हा चार्जिंगवरती आहे. हा 6 तासामध्ये 6 ते 7 तास याचा बॅकअप आहे आणि त्यानंतर तुम्ही एक 4 ते 5 तास चार्जिंग केल्यानंतर हा पुन्हा कंटिन्युअस तुम्ही चालवू शकता.